तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। केडगाव येथील श्री विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित 14व्या अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यानं भक्तीचं सर्वोच्च शिखर गाठलंय। सप्ताहाच्या चौथ्या दिवशी अत्यंत मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला। हा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी केडगाव पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली। विवाह सोहळ्याचं खास आकर्षण ठरलं ते म्हणजे प्रत्यक्ष शिवपार्वतीचं रूप साकारलेले कलाकार। यामध्ये अक्षय काळे यांनी भगवान शंकराची तर शुभदा काळे यांनी माता पार्वतीची हुबेहूब वेशभूषा साकारली होती। अनेक बालगोपाळांनी देखील विविध देवदेवतांच्या वेशभूषा साकारून या सोहळ्याची शोभा वाढवली। कथाप्रवक्ते हरिभक्तपरायण प्रकाश महाराज साठे यांनी आपल्या सुमधुर वाणीतून शिवविवाहाचं महत्त्व सांगतानाच समाजाला मोलाचा संदेश दिला। माणूस कितीही मोठा झाला तरी ज्यांनी जन्म दिला त्या आईवडिलांना कधीच सोडू नका, त्यांच्याशिवाय आपलं अस्तित्व नाही, असं सांगत त्यांनी उपस्थित भाविकांचे डोळे पाणावले। कथेदरम्यान भगवान शंकराच्या विविध प्रसंगांचं वर्णन सुरू असताना भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। अनेक महिला आणि पुरुषांनी भक्तीच्या तालावर ठेका धरत फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला। या केडगावच्या पवित्र पावनभूमीमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण परमस्नेही आदरणीय आमचे कनिष्ठ गुरुबंधू सन्माननीय प्रकाशजी महाराज यांच्या या कथेला येण्याचा सुयोग आला। सन्माननीय महाराजांची कथा श्रवण केल्यानंतर आमचे गुरुवर्य या महाराष्ट्रातील गोभक्त सन्माननीय संजयजी महाराज यांची आठवण झाली की बाबांच्या पाठीमाग बाबांच्या रूपरेषेवर चालणारा एकमेव व्यक्तिमत्व आमचे सन्माननीय प्रकाशजी महाराज आहेत। त्यांना मी माझ्या परिवाराच्या वतीनं काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट पारनेरच्या वतीनं परमपूज्य गुरुवारी जंगले महाराज शास्त्री समस्त डोंगरगड ज्ञानेश्वर संस्थांच्या वतीनं महाराजांना या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो। विश्वमौली ज्ञानोबारायांनी त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि अशीच अखंड वारकरी संप्रदायाची सेवा त्यांच्याकडून घडावी हीच या शिवचरणी प्रार्थना करतो। तर हा कैलासाचा सोहळा या ठिकाणी भरलेला आहे आणि आज गेले 3 ते 4-5 दिवस झाले तुम्ही सगळेजण हा कथेचा आनंद घेत आहात आणि हा कथेचा आनंद हा काही साधारण नाही बरं का। ही कथा भेटणं, श्रवणास भेटणं आणि त्यातली त्या शिवकथा भेटणं हा योग फार दुर्लभ आहे। एकतर मनुष्य जन्म, त्याच्यामध्ये सगळे इंद्रिय काम करणं आणि त्याच्यामध्ये देवाची कथा ऐकायला भेटणं हा योग काही साधा नाही। आणि त्यातली त्या ज्यांची तुम्ही कथा ऐकत आहात हे आदरणीय प्रकाशदादा साठे, आता मी त्यांना दादा म्हणते बरं का, कारण त्यांच्याकडे बघून तसं वाटलं मनाला की दादा म्हणावं, कारण या क्षेत्रामध्ये ते आमच्यासाठी फार इष्ट आहेत। कारण त्यांच्याकडे पाहत पाहतच आम्ही कीर्तन शिकलेलो आहोत। दादा जरी आता कथा करायला लागले ते मला आता म्हटले की त्यांच्यासमोर मी कसं तरी वेडवाकडं बोललो, पण ते जरी आता कथा करत असले, मी कथा सुरुवातीपासून करत आहे, पण कीर्तन आम्ही त्यांच्याकडे पाहत पाहतच शिकलो की कसे कीर्तन करायचे असतात। आणि खरं तर माझं माहेर बीड जिल्हा आहे, परंतु आता तुमच्या अहिल्यानगरची मी सून आहे, त्याच्यामुळे इथे आता येणं झालं आणि दादांची कथा इथे आहे असं मला जेव्हा समजलं तेव्हा ही जी सगळी गुणीजन मंडळी आहे, आमचे विशाल दादा आहेत, ज्यांच्याकडून पॅड तुम्ही ऐकत आहात रोज, आमचे अतिशय सुंदर असे गायक असणारे थोरात दादा आहेत, त्यांच्या मुखातून तुम्ही रोज छान सुंदर असं ऐकत आहात, सुंदर तबला वादन आहे। ही सगळी टीम आताच नागपूरला माझ्यासोबत होती कथेसाठी आणि त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही या, आणि त्याच्यामुळे मी म्हटलं चला कथेला उपस्थित राहणं हे फार महत्त्वाचं आहे आणि जायला पाहिजे। गेले 5 दिवस झाले विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठाननी आयोजित केलेल्या शिवमहापुराण कथेचे या ठिकाणी प्रकाश महाराज साठे यांच्या वाणीतून ही शिवमहापुराण कथा या विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानने आयोजित केलेली आहे। गेले 4 दिवस झाले या कथेचा शुभारंभ होऊन काल याच ठिकाणी शिवतांडव नृत्य हे या ठिकाणी सादर झाले
आणि आज शिवपार्वतींचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी कमीत कमी एक 5 ते 6 हजार जनतेच्या उपस्थितीत हा शिवपार्वती विवाह सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला. हा सोहळा संपन्न झाल्यावर या ठिकाणी भोजनाची व्यवस्था पण केली होती पूर्ण यांच्यासाठी, जनतेसाठी. आणि ह्या विवाह सोहळ्यासाठी मान्य पांडाजी खोतकर साहेबांनी या ठिकाणी उपस्थिती लावली होती. मी त्यांचे पण या ठिकाणी आभार मानतो. आणि तसेच या आमच्या केडगाव नगरीतल्या जनतेला हे जे शिवमहापुराण कथेतून जे प्रबोधन भेटतं, मार्गदर्शन भेटतं, त्याबद्दल मी हरिभक्त पारायण प्रकाश महाराज साठे यांचे पण खूप खूप आभार मानतो का त्यांनी आम्हाला या ठिकाणी वेळ दिला. यावेळेस कथेसाठी मी त्यांचे पण खूप खूप आभार मानतो. आणि केडगावातील सर्व जनतेचे वेळात वेळ काढून उपस्थित राहतात म्हणून मी त्यांचे पण आभार मानतो. केडगाव आणि अहिल्यानगर शहरात प्रथमच इतका भव्य दिव्य धार्मिक सोहळा आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी आयोजकांचे विशेष आभार मानलेत. तर भाविकांचे युवा नेते सागर सातपुते यांनी आभार मानलेत. यावेळी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभासद, विश्वेश्वर सेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, उदयनराजेनगर, एकनाथनगर, शिवाजीनगर, रभाजीनगर, भूषणनगर, अंबिकानगर, शाहूनगर आणि गावठाण परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.